नमस्कार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे की डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड ATM कार्डचा वापर बंद करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डचा ATMचा जो वापर आहे तो कुठे बंद करण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व जे निर्णय असतील, नवीन योजना असतील, नवीन अपडेट असतील, सर्व अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वात प्रथम देत असतो. तर मंत्रिमंडळ बैठकीत डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड ATMचा वापर का बंद केला आहे आणि कोणत्या ठिकाणी केला आहे, सर्वच ठिकाणी या ATM कार्ड डेबिट कार्डचा वापर बंद करण्यात आलेला आहे की काही तुरळक ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे, याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओमधील माहिती सविस्तररित्या समजून घ्या. तेव्हाच तुम्हाला समजेल की डेबिट व क्रेडिट कार्ड ATM कार्डचा वापर कुठे बंद करण्यात आलेला आहे. तर चला मित्रांनो, वेळ लावता सुरू करूयात व्हिडिओ. शकता काही मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड जे ATM असतं त्यांचा वापर बंद करण्यात आलेला आहे. तर ते बघू शकता, राज्यात 1 एप्रिलपासून टोल नाक्यावर फास्टॅगद्वारेच पथक भरावं लागणार आहे. आता याच्यामध्ये काय तर बघू शकता, राज्यातील पथकर वसुलीची नाक्यावर 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांचा पथकर फास्टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. फास्टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सूत्रता, पारदर्शकता येणार आहे. पथकर नाक्यावर वाहनाचा खोळंबा कमी होणार, यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. फास्टॅगशिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून पथकर भरायचा झाल्यास किंवा फास्टॅग सुरू नसेल किंवा टॅगशिवाय वाहने फास्टॅगच्या मार्गित प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे. राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 13 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 9 रस्ते प्रकल्पावर पथकर वसुली सुरू आहे. या ठिकाणी तसेच भविष्यात पथकर वसुली करावा लागल्या प्रकल्पासाठी हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. तर याच्यामुळे जे ATM आणि क्रेडिट कार्डद्वारे आपण टोल नाक्यावरती पेमेंट करत होतो ते पेमेंट आता बंद करण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 2025 पासून हा नियम सर्व टोल नाक्यावरती लागू होणार आहे. ज्यांच्याकडे वाहनं असतील त्यांना फास्टॅग हे यूज करावं लागणार आहे आणि फास्टॅग यूज केल्याच्या नंतरच त्यांना ते टोल नाकाचे जे कर आहेत ते भरता येणार आहेत. तर अशा प्रकारे क्रेडिट कार्ड व ATM कार्डचा वापर हा टोल नाक्यावरती बंद करण्यात आलेला आहे. हा होता शासन मंत्रिमंडळ निर्णय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूयात पुढील अपडेट, पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.